गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हा चला आपण काय बघत होतो अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. अपूर्णांकाचे दोन महत्त्वाचे नियम आपण लक्षात ठेवायचे मग आपल्याला अपूर्णांक समजायला सोपं जाईल. अपूर्णांक हा नेहमी पूर्णाच्या तुलनेत असतो. अगोदर एक पूर्ण लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्या तुलनेने त्याच्या भागाची केलेली तुलना म्हणजे अपूर्णांक हे आपण बघितलेलं आहे. अपूर्णांक हा नेहमी कोणाचा असतो? पूर्णाच्या तुलनेत असतो. पूर्ण नसलं की अपूर्णांक सांगता येणार नाही. हे जर नियम तुम्ही लक्षात ठेवलं की तुम्हाला अपूर्णांक समजायला सोपं जाईल. मग त्याच्यानंतर आपण अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार पण बघितलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे अंश कशाला म्हणायचं आणि छेद कशाला म्हणायचं. पूर्णाचे एकूण किती तुकडे केले ते तुकडे आपण इथं लिहितो आणि त्यालाच म्हणतो आपण छेद. त्यालाच काय म्हणतो? छेद. छेद म्हणजे भाग, तुकडे. आपण म्हणतो ना शिरच्छेद करणे म्हणजे काय? शिर म्हणजे डोके, छेद म्हणजे तुकडे करणे, त्याचे उडवणे. बरोबर? त्याच्या नावातच आहे छेद म्हणजे केलेले तुकडे. समजा एक पूर्ण भाग आहे याला आपण पूर्ण म्हणलं आणि ह्या पूर्णाचे आपण चार समान भाग केले. कसे भाग केले? समान. इथं अपूर्णांकात सगळे तुकडे कसे आहेत? समान आहेत आणि त्याच्यातला घेतलेला एक भाग किंवा त्याच्या सारखा समान भाग केल्यानंतर चार तुकडे झालेले आहेत. चार तुकड्यातला एक तुकडा किंवा त्या एक तुकड्यासारखा सगळ्यात लहान तुकड्यासारखे दिसणारे किती भाग झालेत? असे चार भाग झाले. म्हणून आपण केलेल्या भागाला खाली लिहितो 4 म्हणजे एकूण तुकडे जर केले आपण 4. त्या 4 तुकडे केल्यानंतर दिसणारे सगळ्यात लहान तुकड्यासारखे किती तुकडे आपण घेतलं त्याला म्हणायचं अंश. अंश त्याला काय म्हणायचं? अंश. अंश म्हणजे त्याचाच भाग, त्या पूर्णाचाच भाग. किती भाग घेतलेले आहे? एक भाग घेतलेला आहे. मग अपूर्णांक किती झाला आपला? 1 अंश छेद 4. 1 अंश छेद 4. लक्षात येत आहे? अंश म्हणजे त्याचाच भाग. म्हणजे अपूर्णांक म्हणजे काय? पूर्णाशी एक पूर्ण आहे, या पूर्णाशी त्याच्याच भागाशी केलेली तुलना म्हणजे अपूर्णांक. समजतं इथपर्यंत? मग त्याच्यानंतर अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार बघितला आपण. त्याच्यात बघितलं आपण समछेद अपूर्णांक. समछेद अपूर्णांक. आता तुम्हाला छेद माहित आहे सगळ्यांना. छेद म्हणजे केलेले एकूण समान तुकडे. आणि आता आपल्याला बघायचे इथं आपल्याकडे काही उदाहरण आहेत बघा. 2 अंश छेद 3, 5 अंश छेद 3, 7 अंश छेद 3, 4 अंश छेद 3, 1 अंश छेद 3. या सगळ्यांचे एकूण केलेले तुकडे किती आहेत बघा? 3. 3च आहे. एकूण केलेले तुकडे किती आहेत? 3च आहेत. म्हणून ह्याला म्हणायचं समछेद अपूर्णांक. म्हणजे ज्याचे छेद समान आहेत असे अपूर्णांक त्याला म्हणायचं समछेद अपूर्णांक. समजलं का? आता पुढचं आहे भिन्न छेद अपूर्णांक. त्याच्या नावातच आहे. भिन्न म्हणजे काय? वेगळे. आता बघा इथं छेद किती केलेले आहेत? 3. इथं तुकडे किती केलेले आहेत? 7. इथं तुकडे किती केलेले आहेत? 8. इथं तुकडे किती केलेले आहेत? 9. म्हणजे याचा छेद काय आहे? वेगवेगळे आहे. म्हणून ह्याला म्हणायचं भिन्न छेद अपूर्णांक. आता त्याच्यानंतर पुढचं बघा छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? छेद अधिक. हा छेद जास्त असलेला अपूर्णांक. छेद अधिक पाहिजे कुणापेक्षा? अंशापेक्षा छेद अधिक पाहिजे. इथं बघा बरं 2 छेद 3 बघा अंश आहे 2 छेद आहे 3 अंशापेक्षा छेद अधिक आहे. म्हणजेच काय आहे? जास्त आहे. म्हणजेच काय आहे? मोठा आहे. समजतंय? इथं पण बघा 4 अंश छेद 7. इथं 7 काय आहे? 4 पेक्षा मोठा आहे. म्हणजे छेद हा अंशापेक्षा
अधिक आहे म्हणून याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक. इथं पण बघा 5 अंश छेद 8, 8 अधिक आहे 5 पेक्षा मोठा आहे. 7 छेद 9 इथं पण 7 पेक्षा 9 काय आहे मोठा आहे म्हणून याला म्हणायचं अंश छेदाधिक अपूर्णांक. छेद काय पाहिजे जास्त पाहिजे किंवा मोठा पाहिजे कोणापेक्षा अंशापेक्षा. आता त्याच्या उलट आहे बघा अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय अंश अधिक अंश काय पाहिजे अधिक पाहिजे कुणापेक्षा छेदापेक्षा. म्हणजे छेदापेक्षा अंश काय पाहिजे मोठा पाहिजे. इथं बघा 5 अंश छेद 3 अंश किती आहे सॉरी अंश किती आहे 5 छेद किती आहे 3. आता बघा अंशापेक्षा अधिक म्हणजे जास्त आहे का नाही मोठा आहे का नाही 5. तसंच इथं पण बघा 3 आहे इथं किती आहे 7 आहे इथं किती आहे 3 इथं किती आहे 4. प्रत्येक वेळेला 3च असलं पाहिजे असा काही नियम आहे का नाही. मी जर इथं लिहिलं छेद 5 इथं लिहिलं 4 आणि इथं लिहिलं अंश 5 बघा 4 पेक्षा 5 मोठा आहे का नाही. हा झाला अंशाधिक अपूर्णांक. आता बघा इथं लिहिलं मी 8 आणि इथं लिहिलं मी 13 होईल का अंशाधिक नाही. कोणता अधिक होईल छेदाधिक होईल. हा अंशाधिक होणार नाही. हेच उलट लिहिलं वर लिहिलं 13 आणि खाली लिहिलं 8 म्हणजे 13 अंश छेद 8 मग हा कसला होईल आता अंशाधिक. छेदापेक्षा अंश अधिक आहे. या अंशाधिक अपूर्णांकाचंच रूपांतर पुढे काय होतंय पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. जिथं जिथं छेदाधिक अपूर्णांक आहे तोपर्यंत तो पूर्ण होत नाही. पूर्णापेक्षा त्या एकापेक्षा कमीच असतो. पण ज्या वेळेला तो अंशाधिक होतो त्या वेळेला मात्र काय होतो एक पूर्ण होऊन पुढं जातो. आणि इथं मांडताना आपल्या लक्षात एक उदाहरण दिलेलं बघा 5 अंश छेद 3. आता तुकडे किती केलेले आहेत 3 तुकडे केलेले आहेत. एक पूर्ण आहे हे सारखाच आकाराचं पाहिजे. एक पूर्ण आहे या पूर्णाचे तुकडे किती केलेले आहेत 3 तुकडे केल्यानंतर हे सगळे तुकडे कसे पाहिजे समान पाहिजे. कसे पाहिजे समान. समान म्हणजे सारखे पाहिजे समान. आणि हे समान तुकडे केल्यानंतर जो तुकडा आपल्याला भेटलेला आहे समजा इथला तुकडा याच्या सारखे किती तुकडे आपण घेतलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला तो अपूर्णांक लिहायचा आहे. कारण अपूर्णांक हा नेहमी पूर्णाच्या तुलनेत असतो. आता बघा याच्यातले किती तुकडे घेतलेले आहेत तसे 5 तुकडे. पहिला तुकडा इथं घेतला त्यानंतर 2 नंबरचा तुकडा इथं घेतला त्यानंतर 3 नंबरचा तुकडा इथं घेतलेला आहे. आता एक पूर्ण झालेला पूर्णासारखा दिसतो की नाही हा पण एक पूर्ण झालेला आहे. पण संपलाय का तुकडे अजून नाही. मग त्याच्यासारखाच एक पूर्ण आपण आणखी घेणार आहे आणि त्याच्यात चौथा तुकडा इथं आहे आणि 5वा तुकडा इथं आहे. दुसरा मात्र पूर्ण झालेला नाही. मग काय दिसतं तुम्हाला 3 छेद 3 3 छेद 3 3सारखे तिन्ही तुकडे तिथे एकत्र आल्यावर एक पूर्ण झालेला आहे. मग दुसरं किती राहिलेलं याच्यात 1 2 म्हणजे 2 छेद 3 राहिलेला आहे. म्हणजे हा काय होईल 1 पूर्णांक म्हणजे 1 पूर्ण. राहिलेलं किती आहे 2 अंश छेद मात्र किती आहे 3. कारण आपण पूर्णाचे किती भाग केलेले आहेत 3 भाग केलेले आहेत म्हणून तिथं छेद मात्र किती राहील 3. मग ह्यालाच म्हणायचं पूर्णांक. एक पूर्णांक झालेला आहे आणि पुढचा अपूर्ण राहिलेला आहे 2 अंश छेद 3. बघा इथं पण हा छेदाधिक आहे म्हणजे हा अपूर्ण आहे अजून एक पूर्ण झालेला नाही. एक पूर्ण 2 अंश छेद 3 ह्यालाच म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजेच तो काय असतो अंशाधिक अपूर्णांक असतो. याचे रूपांतर तुम्ही पुन्हा केलं तर ते किती होणार 5 अंश छेद 3. मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे एक पूर्ण आहे म्हणजे पूर्णाचे किती तुकडे आहेत 3 तुकडे आहेत. म्हणजे हे झाले 3 तुकडे आणि शिल्लक किती तुकडे 2 म्हणजे हे 3 आणि हे 2 5 तुकडे
आणि तुकडे मात्र एकूण किती केलेले आहेत? 3च केलेले आहेत, म्हणून खाली 3. असं कुठलंही अंशाधिक अपूर्णांक असलं की आपल्याला दिसलं पाहिजे असं आकृतीत घडेल आणि त्याच्यानंतर हे रूपांतर अशा पद्धतीने होईल. म्हणजे अंशाधिक अपूर्णांक दिलं की आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक करता यायला पाहिजे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलं की आपल्याला अंशाधिक अपूर्णांक करता यायला पाहिजे. आणखीन एक उदाहरण इथे घेतलेलं बघा, 7/3. कोणता अपूर्णांक आहे हा? अंशाधिक अपूर्णांक आहे. कोणता अपूर्णांक आहे? अंश अधिक अपूर्णांक आहे. म्हणजे याचा कोणता रूपांतर होईल? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होईल. किंवा परीक्षेत आपल्याला असं पण विचारतात, खालील व्यवहारी अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा, किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. पण आपल्या लक्षात यायला पाहिजे, ज्या वेळेला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात करू तेव्हा तो अंशाधिक अपूर्णांक होईल. जेव्हा अंशाधिक अपूर्णांकाचा आपण कशात करू? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. पुन्हा बघा किती तुकडे केलेले आहेत? इथं पण 3 तुकडे केलेले आहेत. बघा, एक घेतला, 2, 3 म्हणजे 3 सारखे 3 म्हणजे एक पूर्ण झालेला आहे. एक पूर्ण. पुन्हा एक त्याच्या एवढा समान आकाराचा एक गोल घेतला. पुन्हा किती घेतले? परत एक तुकडा घेतला, चौथा, हा 5वा आणि हा 6वा. मग इथं पण 3 सारखा 3 म्हणजे परत एक पूर्ण झालेला आहे. म्हणजे इथं एक पूर्ण झालेला आहे, इथं एक पूर्ण झाले. इथं मात्र किती पूर्ण झाले आता? 2. पण संपले का? नाही, अजून एक तुकडा बाकी आहे. मग तो तुकडा आपण इथं घेतलेला आहे, 7वा तुकडा आहे. मग आता हे झालं 7 अंश. तुकडे मात्र किती केलेले? प्रत्येक वेळेला पूर्णाचे 3च केलेले आहे, म्हणून छेद मात्र किती राहणार आहे? 3च राहणार आहे. छेद म्हणजे त्या पूर्णाचे केलेले एकूण समान तुकडे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अपूर्णांक हा नेहमी कुणाच्या तुलनेत असतो? पूर्णाच्या तुलनेत असतो. मग एक पूर्ण, हा दुसरा पण पूर्ण, आता हा तिसरा इथं पूर्ण झालेला नाही. तो किती राहिला बघा? 1 अंश. तुकडे किती केलेले आहेत? 3. 1 अंश छेद 3. म्हणजे तुमच्या डोळ्याला इथं काय दिसेल? 1 पूर्ण 2 पूर्ण, म्हणजे हा झालेला आहे 2 पूर्ण. आणि शिल्लक अपूर्णांक किती राहिलेले आहे? 1 अंश छेद 3. मग हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक 2 पूर्ण 1 अंश छेद 3. त्याच्यात हा 2 हा पूर्णांक आहे आणि इकडे राहिलेला अपूर्णांक आहे. मग त्याला आपण म्हणतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता सरळ तुम्हाला दिसतं की नाही? याचा व्यवहार अपूर्णांक करताना 2 पूर्ण आहेत बाबा. किती तुकड्याचे 2 पूर्ण आहेत? 3 तुकड्याचे 2 पूर्ण आहेत. म्हणजे किती झाले ते? 6 झाले. आणि आणखी एक्स्ट्रा तुकडा किती आहे? 1 7वा. म्हणजे ते झालं 7 तुकडे. म्हणजे 7 अंश. आणि छेद मात्र कितीचे केलं होतं प्रत्येकाचे? 3. 7 अंश छेद 3. काय अवघड आहे का? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे, व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणे. काय अवघड आहे? काहीच नाही. नाहीतर सरळ तुम्हाला इथं दिसतं की नाही? बघा, ह्या दोघांचा गुणाकार पूर्ण 3 आहेत ना. असे किती? म्हणजे 3 पूर्ण आहेत, एकाच आहे. म्हणजे 3 आहेत 3. आणि राहिलेला अंश त्याच्यात मिळवायचा, अधिक 2 किती झाले? 5. मग झाला 5. छेद मात्र किती राहणार आहे? 3च राहणार आहे. असं पण आपल्याला भागाकार गुणाकार करून करता येईल. पण तुम्हाला सरळ सरळ दिसतंय. 1 पूर्ण आहे म्हणजे 3 तुकडे आणि हे 2 तुकडे, म्हणजे 5 अंश छेद 3. हा, आता तुम्हाला ह्या 5 अंश छेद 3 चा पूर्णांकयुक्त अपूर्णांक करता असेल तर भागाकार करावा लागेल. 5 भागिले 3. 5 भागिले 3. 3 1 3. किती शिल्लक राहिले? 2 शिल्लक राहिलेला आहे. उत्तर किती आलं बघा? 1. म्हणजे हा होईल 1 पूर्ण. 1 पूर्ण. शिल्लक किती राहिले? 2 तुकडे. शिल्लक राहिलेले 2 तुकडे. आणि छेद मात्र किती आहे? 3च आहे. हा होईल 1 पूर्णांक 2 छेद 3. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे अपूर्णांक ओळखता यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांक करता यायला पाहिजे, व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक करता यायला पाहिजे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ह्यानंतरची तुलना आहे ते आपण पुढच्या पिरियडला बघूया.
तुर्तास तोपर्यंत ते सगळं समजून घ्या. पुन्हा एकदा पटकन सांगू का? वरच्याला म्हणायचं अंश, खालच्याला म्हणायचं छेद. अंश म्हणजे घेतलेले भाग, छेद म्हणजे एकूण केलेले समान तुकडे. समछेद अपूर्णांक ज्याचे छेद समान आहेत त्याला म्हणायचं समछेद अपूर्णांक. भिन्न छेद अपूर्णांक ज्याचे छेद वेगवेगळे आहेत त्याला म्हणायचं भिन्न छेद अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक ज्याचा छेद अंशापेक्षा छेद मोठा आहे त्याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक. आणि अंशाधिक अपूर्णांक छेदापेक्षा जर अंश जास्त असेल तर त्याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. ह्याच अंशाधिक अपूर्णांकाचं काय तयार होईल? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. अशा पद्धतीने आज आपण अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार बघितलेला आहे. समजलं? हा, सगळ्यांनी हे लिहून घ्या आणि याचं परत आपण रिव्हिजन घेऊया. धन्यवाद.